माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात शनिवारी पत्रकार संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांशी मनमोकळी बातचीत केली आणि आपल्या जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगांना उजाळा दिला। त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील अनुभवांबद्दल त्यांनी यावेळी संवाद साधला। कार्यक्रमादरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार विजय पवार संपादित रायगड प्रभात वृत्तपत्राच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या विशेष अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी अमोघ ठाकूर यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते। लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा गौरव करण्यात आला। यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली। एक गोष्ट होती की मी शेका पक्षाला त्या नेत्यांना सांगत होतो की बघा आता आपण एक पक्षाचं आपल्याला नुसतं असं राजकारणाला भविष्य नाही। जी काही कामं मंजूर करून घ्यायची असतील केंद्र सरकारकडून राज्य सरकारकडून तर आपण सत्ताधारी पक्षाकडं जायला पाहिजे। अनेकांनी हे मतं व्यक्त केलीत। बघा जे जे सत्ताधारी पक्षात गेलेत ते काय सांगत असतात, आजही जे उलटापालटी होतात तर त्यांचा एक उद्देश काय स्वतः करतात जातात अशातला भाग नाही, तर आपल्या मतदारसंघाचं आपल्या भागामध्ये फंड्स यावा केंद्राचा राज्याचा तर आपण त्या पक्षात जायला पाहिजे। आणि तशा पद्धतीचं हे झाल्यानंतर मी त्यावेळेस डिक्लेअर केलं की आपण काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षात जावं असं 96 साली मी त्यावेळेस 2004 सांगायला लागलो, पण कुणी ऐकत नव्हते का हे नाही ते नाही असं। मग मी आपलं एका दिवशी विजय कडूला वादळवाराला बोलवलं आणि मी तसं सांगितलं, विजय ली मी सांगतो तू लेख ली का शेका पक्ष आता काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत विलीन करावं। दुसऱ्या वर्षी यांनी बातमी छापली, ती आली आणि हाहाकार झाला, प्रत्येकजण भांडत आले। याला बोलवलं वाटतं मला विजयला बोलवलं, विजय तू आता शेटचं मार खाणार, म्हणजे मी पक्ष सोडणार की बोललो तू आता शेटचं मार खाणार, बघ तू काय लिहिलंस काय झालं आहे। नाही म्हणे शेटनंच बोलून मला सांगितलं आहे म्हणजे, आणि मी सांगितलं होतं मी नाही कशाला म्हणू। मी म्हटलं मग माझ्याकडे आले सगळे। जयम म्हात्रे स्वतः 27 नगरसेवक घेऊन आला। शेका पक्षाचे आमचे 27 नगरसेवक होते। जयम म्हात्रे नगराध्यक्ष होता, त्याच्यामुळं ते सगळे नगरसेवक आला। विवेक पाटील, दत्तू शेठ तेही आले, त्यांनीही सांगितलं। म्हटलं नाही आता मला एक गोष्ट अशी आहे की आपल्याला काय वाटत नाही की शेका पक्षाचं पुढे राजकारण चालू ठेवावं म्हणून, तर मी गप्प बसतो। पण गप्प बसायच्या ऐवजी थोडं आमची चर्चा झाली। मार्केटला 2-3 मीटिंग झाल्या, माझ्या घरी झाल्या आणि मग शेवटी एक मीटिंग घेतली मार्केटला। दत्तू शेठ, विवेक पाटील सगळेच होते आणि तिथं मग मी म्हटलं नाही आता मला नाही बाबा शेका पक्षात राजकारण करावं असं वाटत नाही आहे, तर माझा मी विचार करेन। माझा विचार झाल्यानंतर मी विवेक पाटील म्हणाले की त्यांचं मत असं 2-3 वर्ष ते असं दाखवत आहेत की आता शेका पक्ष बस झालं, शेका पक्ष बस झालं, त्यामुळे ते काय राहणार नाही। सगळ्यांची विनंती करून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की रामशेठ आता शेका पक्षात राहणार नाहीत आणि त्याच्यामुळं मार्केट रूममधून बाहेर पडलो आणि विवेक पाटील माझ्या खांद्यावर डोकं ठेवून म्हणाले, रामशेठ आपण भेटत जाऊ, बोलूच जाऊ, म्हणजे याच्यातून काय नाट्य झालं ते याच्यातून म्हणजे भावनिक आपल्याला ज्याला म्हणतो ना दोस्तीमधली भावना। त्यावेळेला मी विवेक पाटील, जयम म्हात्रे आणि चंद्रशेठ असे 4 खास जीवाभावाचे मित्र होतो। म्हणजे कुठेही साधारणतः प्रत्येक गोष्टीमध्ये 4 लोक होतो। तर मी आपला तिथून बाहेर पडलो आणि त्यावेळातून बाहेर आलो, पण दुसऱ्या दिवशी ताबडतोब चर्चा सुरू झाली माझ्या विरुद्ध। म्हटलं 2 दिवस 3 दिवस गेल्यानंतर आणखीन जास्तच रंगायला लागली चर्चा। पण मी त्यावेळेला त्यांना सांगितलं पक्षाचं काय आपल्या ऑफिसचं काय करायचं, तर ऑफिस मी घेतलेलं आहे, माझं ऑफिस आहे, पण शेका पक्षाचं ऑफिस आहे त्यात मी सोडून दिलं, हे तुम्हाला देऊन टाकलं की त्यावेळेला असं नाही काय केलं याच्यातून। त्यांनी दुसऱ्या आता तुम्ही कर्नाला बँक आहे, आणखीन कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, मग त्याचं आता कर्नाला बँक कर्नाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्याचं काय आहे, तर म्हटलं ते तुम्ही बघताय तुम्ही बघा। जिथं का ते बघत होते JBC संस्था, ज्ञानराज मिशन संस्था ती स्थापन केली, आणि ते तुम्ही बघताय तुम्ही बघा। ज्या पद्धतीनं आमची वाटणी अगदी घरगुती जे वाटणी असते ना आपल्या वडील प्रॉपर्टीची, ती प्रॉपर्टीची वाटणी केल्यासारखं झालं। म्हणजे तुम्ही न येता किंवा काय शिवीगाळ न करताना मग कर्नाला स्पोर्ट्स त्यांनी बघावं, कर्नाला बँक त्यांनी बघावं, आणि ज्ञानराज शिक्षण संस्था ही मी पाहावं, अशा प्रकारचं ठरवून अगदी
वाटणी करून आम्ही बाहेर पडलो